सध्या महाराष्ट्रात निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीन संदर्भात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत भाष्य केले जात आहे। श्रीवर्धन मधील अपक्ष उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी पहिल्यांदा ईव्हीएम मशीन विषयी तक्रार दाखल केली। सोबतच अलिबाग येथील शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील तसेच खालापूर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे, उरण येथील उमेदवार मनोहर भोईर यांनी याबाबत जिल्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्या आहेत। तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे देखील या आश्चर्यकारक आणि धक्कादायक निकालाच्या विरोधात पुणे येथे उपोषणाला बसले आहेत। या ईव्हीएम मशीन बाबत माणगावकरांच्या प्रतिक्रिया। मला तर वाटतं ईव्हीएम मशीन चांगली आहे, कारण कुठल्याही वोटिंग करताना पहिलं पर्यवेक्षक ते असतात। आपण वोटिंग करताना जे विरोध उमेदवार असतात त्यांच्या आलेल्या लोकांना ते दाखवलं जातं, बाबा आल्यानंतर हा कमळ आहे, घड्याळ आहे, जे चिन्ह आहे ते दाखवल्यानंतर आपल्याला वोटिंग केलं जातं आणि ते आपल्याला दाखवल्यानंतर कोणाला कोण मत पडतंय ते ईव्हीएम मशीनमध्ये दाखवून नंतर ते परत डिलीट करून आपल्याला पूर्ण विश्वास दाखवला की ईव्हीएम मशीनमध्ये असं असं होतं, त्यानुसार मग आपण ते विश्वास ठेवू शकतो। तर ईव्हीएम मशीनच चांगली आहे मला तर वाटतं। ईव्हीएम मशीन चांगली आहे ना। आता लोकसभेला सुद्धा पाहिलं आपण की त्यांच्या बाजून जेव्हा विरोधी पक्षाच्या बाजूने निकाल लागला तेव्हा ते चांगलं होतं आणि आता काय खराब आहे का? असं काही नाही। जे आता चालू आहे त्याचं हे बरोबर आहे, ते योग्य आहे। ईव्हीएम मशीनचं काही फळ नाही, काही उगाच हे चाललंय सगळं, लोकांची दिशाभूल चालली आहे सगळं, काय योग्य आहे। ईव्हीएम मशीन आता 3 ठिकाणी आम्ही मतदान बघितलं तर काँग्रेसच्या पण सीट आल्या आणि बीजेपीच्या पण सीट आल्या, पण बहुमत बीजेपीला भेटल्यामुळं आता यांना काय वाटतं की विरोधी पक्षांना वाटते की ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, पण ते शक्य तरी नाही। कारण का पूर्ण भारतामध्ये बघायला गेलं तर बंगालमध्ये झालं, झारखंडमध्ये झालं, त्या ठिकाणी पण दुसरं सरकार निवडून आलं आणि ह्या ठिकाणी बीजेपीचं सरकार आल्यामुळे विरोधक जे आहेत त्यांना असं वाटतं की ईव्हीएममध्ये घोटाळा झाला, तर ते हार पचवायला त्यांना थोडं कठीण चाललं आहे। त्यामुळं ईव्हीएमवरती जनतेचा भरोसा आहे। लोकसभेच्या टायमाला का नाही पाहिजे? लोकसभेच्या वेळेस पण त्यांच्या सीट निवडून आले ना, त्यावेळेस त्यांना ईव्हीएम मशीन व्यवस्थित होती, त्यावेळी कशी व्यवस्थित वाटली ना, आता का नाही वाटत त्यांना व्यवस्थित? पण विश्वास तुमचा कोणावर आहे? आता नांदेडमध्ये काँग्रेसचे सीट आले, काही ठिकाणी एक म्हणजे अनेक ठाकरे गटांच्या आल्या। आपण तसंच म्हणायचं का? असं नाही ना। ज्या टायमाला लोकसभेच्या वेळी त्यांना त्यावेळी का नाही तुम्ही म्हणलं की ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे, आताच तुम्ही का काढताय? नाही, ईव्हीएम मशीन अगदी विश्वास आहे, आमचा त्याच्यावरती विश्वास आहे आणि काही शंका घेण्याचं काही कारण नाही। काय कारण आहे? आता तृणमूलच्या ज्या सीट आल्या बंगालमध्ये निवडून, तिथे का नाही शंका घेते? बरोबर ना। ईव्हीएम मशीन्स विश्वासू आहे, कारण त्याचे सिक्युरिटी कोड्स किंवा बाकी जी यंत्रणा आहे ती पूर्णतः हॅक प्रूफ असल्याकारणाने त्याच्यामध्ये हॅकिंग होऊ शकत नाही असं वैयक्तिक माझं मत आहे। त्यामुळे ईव्हीएम आणि सुप्रीम कोर्टने जो निर्णय दिलाय तो बरोबर आहे। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, ईव्हीएम मशीनचाच बरोबर आहे। रायगड प्रतिबिंबसाठी अरुण पवार, माणगाव।